ATV न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड। तामसा पोलिसांची कारवाई। जुगार आड्यावर धाड। मागील बऱ्याच दिवसापासून तामसा येथून जवळच असलेल्या पाथरड शिवारामध्ये जुगार अड्डा चालू असल्याचे पोलीस प्रशासनाच्या निदर्शनात आले। काल तामसा पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक सहादेव खेडकर यांच्या मार्गदर्शनानुसार पाथरड येथे चालू असलेल्या क्लबच्या अड्ड्यावर धाड मारण्यात आली। त्यामध्ये एकूण 9 मोटरसायकली, 13,240 रुपये रोख व जुगार खेळण्याचे साहित्य मिळाले असून जुगार खेळणारे सर्वजण पळून गेले। मात्र यांच्या आदेशाने अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासंबंधाने मोहीम चालू आहे। त्या संबंधाने आम्हास वारंवार सूचना देखील मान्य कार्यालयाकडून येत असतात। त्याच दरम्यान काल दिनांक 9/3/2026 रोजी मौजे तामसा तांडा शिवारामध्ये पत्त्याचा क्लब चालू असल्याची माहिती आम्हास मिळाल्याने आम्ही गोपनीय बातमीदार त्या ठिकाणी पाठवला आणि खात्री केली। त्या अनुषंगाने आम्हास गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी आम्ही स्वतः त्याचप्रमाणे पोलीस स्टेशन तामसा येथील PSI नरोटे साहेब, त्याचप्रमाणे मुदश्शीर खान आणि होमगार्ड असे जाऊन 2 पंचासमक्ष छापा कार्यवाही केली। त्या ठिकाणी आम्ही 100 मीटर अंतरावर असताना जुगार खेळणारे त्या ठिकाणी आम्हाला दुरूनच बघून पळून गेले। परंतु त्या ठिकाणी त्यांच्या एकूण 9 मोटरसायकल आणि 13,240 रुपयाचा रोख मुद्देमाल आणि जुगाराचे साहित्य मिळून आले आहे। त्यानुसार आम्ही काल स्वतः फिर्याद देऊन सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी एक इसम देखील त्यास पळता न आल्याने मिळून आला। त्याचे नाव संजय तुकाराम धुमाळे, राहणार हळेगाव येथील आहे। त्याच देखील ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि फिर्याद दिल्यावरून पोलीस स्टेशन तामसा गुन्हा 37/2026 कलम 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कालच्या छापा दरम्यान एकूण 5,63,240 रुपयाचा मुद्देमाल, रोख रक्कम व 9 मोटरसायकल आणि जुगाराचे साहित्य असा मिळून जप्त करण्यात आलेला आहे। पुढील कार्यवाही तपास ASI शिंगणवाड हे करत आहेत। सदर मोटरसायकल धारक जे कोण आहेत त्यांचे RTO कार्यालयाकडून त्यांची माहिती घेऊन सदर जुगार कोण चालवत होतं, त्याचप्रमाणे जुगार खेळण्यासाठी कोण कोण होते याबाबत तपास चालू आहे।